हाताखाली माय सिंधुताई सरकार. अहो नकोशी होती मला तुम्ही म्हणून माझं नाव चिंती ठेवलं. चिंती फाटलेला कपडा. 9 वर्षाची असताना 35 वर्षाच्या माणसाची लग्न लावलं. लई खतरनाक मॉडेल होतं बरं का ते. 11 वर्षाची असताना तर मी सासरी गेली आणि 20 वर्षाची असताना मी बाळात झाले. अहो मला मारून मारून गोठ्यात टाकलं. गोठ्यात मला एक माय माऊली गाईने मला वाचवलं. ती माझ्यावरती उभी राहिली. सगळ्या गाईंना हमरून हमरून सांगत होती, अगं ती माय माऊली आहे, तिला बाळ आहे, तिच्या जवळ जाऊ नका, तिच्यावर कोणी पाय देऊ नका. तिच्या ओरडण्याने हंबरण्याने मला जाग आली. मी शुद्धीवर आली. बघितलं तर मी पूर्ण रक्ताने माखलेली होती. माझ्या बाळाची नाळ मी दगड घेऊन 1 2 3 4 5 6 असे 16 घाव घातले. तेव्हा बाळाची नाळ तुटली. तिथून मी सासरी गेली. पण सासरच्यांनी मला घरात घेतलं नाही हो. त्यांनी मला घराबाहेर काढलं. मी भाकर तुकडा सुद्धा दिला नाही मला. अशी एक सासूरवाशी होती. तिने मला रोज काहीतरी भाकर तुकडा द्यायची. संडासला जायच्या बहाण्याने डबड्यामध्ये पाणी आणायची. ते पाणी मला प्यायला द्यायची. पण सासरच्यांनी घरात नाही घेतली. मी शेवटी निघून गेली. मी जात असताना त्या गावातल्या लोकांनी खूप दगड मारली. विचार केला, मागं वळून तरी बघू कोण मला दगड मारते. पण मनात आलं नको, मी जर मागे वळली तर माझ्या पोरीला दगड लागून जाईल. मी तशीच माझ्या मायबापाकडे गेले. पण मायबापाने घरात घेतलं नाही. आई म्हणाली, तुला जर आता घरात घेतलं तर तुला रोज खायला घालायला लागेल. आईने मला घरात घेतले नाही. रेल्वे स्टेशन आणि स्मशान हेच माझं नंतर मग घर बनलं बरं का. बाबांनो, जगणं खूप वाईट असतं. माझा सगळ्यात मोठा शत्रू कोण होता माहिती का तेव्हा? ती म्हणायचं, ए काय मी ठेवतो. मी म्हणायचो मला काय तू रे मी दुसऱ्या रेल्वेत बसून जायची. ही रेल्वे ती रेल्वे कुठल्या रेल्वेत बसून जायचं. कधी एसटी मध्ये जायचं तर कधी स्मशानात जायचं. स्मशानात पीठ असायचं. पिठाच्या भाकऱ्या बनवायच्या आणि एखादं पेट जवळ असायचं. त्याच्यावरती भाकरी भाजायची आणि ते खाऊन घ्यायची. हेच माझं जीवन होतं. कोण काय काय करायला लावलं. अहो जिथे भजन चालू असेल तिथं मी जायची आणि गाणं म्हणायचे. त्याला म्हणायचे, बाबा गाणं म्हणू दे ना. तो म्हणायचा, चल हो तिकडे. परत म्हणायचे, बाबा गाणं म्हणू दे ना. तो म्हणायचा, तू मला दिसतं. तेव्हा पण अशी म्हणायची बघा. आणि परत मी जायची. जिद्द सोडायची नाही. मी परत जायची. बाबा गाणं म्हणू दे ना. तो म्हणायचा, जाऊ दे ना, म्हणू दे ना बे, कुठली तर म्हणाल ना ती. मग त्यावेळेला मी जीवाच्या आकारात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं भजन म्हणायचं. हे झाले देशव्यापी आकांत, अजून कान ये भगवंत. हे झाले देशव्यापी आकांत, अजून कान ये भगवंत. जीवाच्या आकारात भजन म्हणायचं. कारण मला माहिती होतं भजन केलं तर भोजन मिळालं मला. त्याच्याशिवाय मला भोजन नव्हतं मिळालं. मी ते भोजन करायचे आणि मी चालली होती एसटी मध्ये चालली होती. तिथं मला तो कंडक्टर तिकीटच दिलं. मी कुठल्या एसटीत बसायची जिला पांढरी पट्टी असायची एसटी. तर तेव्हा तिकीट कमी पडायचं. तो मला काय तिकीट द्यायच ना. मी त्याला म्हटलं, बाबा रे तिकीट दे. तिकीट कुठं द्यायच ना. मी सकाळपासून कोणाशी भांडलेले नव्हते. त्याच्याशी खूप भांडून घेतलं मी त्या दिवशी. पण तो तरी तिकीट द्यायला. लोक माझ्याकडे किळस व्हायला नजरेने पाहिजे. दारात बाबा तो मला म्हणे, बाई इकडे या. काय भजन म्हटलेलं तुम्हीच होत्या का? मी म्हटलं हो. एक गोड गळा आहे तुमचं. मला पण बरं वाटलं बरं करायला. आणि मग त्या मला म्हणे, तो म्हटलं तुम्ही खाली या, तुम्हाला मी चहा वाचतो. मला वाटलं चला चहा प्यायला मिळतो म्हणून मी खाली गेलो. ती काळा कुठं अंधार होता त्या दिवशी. विजा चमकत होत्या आणि सगळीकडे सोसाट्याचं वावर फिरत होतं. मी खाली उतरले. ती बस अशी इथून त्या गेटपर्यंत
देवाने कुठेतरी चांगल्या कार्यासाठी तुला निर्माण केलेलं आहे, तुला अनाथांची सेवा करायची. मी तेव्हापासून जगायचं ठरवलं. अमेरिकेत जेव्हा मी भाषण करायचे, मला माहिती होतं मला भाषण केलं की राशन मिळणार. मी अमेरिकेत भाषण करायचे तेव्हा पण मला कधी तिथं काही मागायची हिंमत नाही झाली बाबा, कधीच हिंमत नाही झाली. कारण दुसऱ्या देशात मागू एवढा आपला देश काही गरीब नव्हता तेव्हा. मी कधी काही मागितलं नाही तिथे. पण जेव्हा मी स्टेजवर खाली उतरली तेव्हा माझ्या पदरात असंख्य डॉलर होते आणि त्या डॉलरवरच पुण्याच्या माझ्या संस्थेचं 4 मजली बांधकाम झालं बाबा. आज मी 282 जावई मला 49 सुनांची सासू आहे. 200 गायी माझ्याकडे आहेत आणि 750 पुरस्कार